आंदोलकांनी रतन इंडियाची कोळसा वाहून नेणारी रेल्वे रोखली। 5 दिवसांच्या ठिय्या आंदोलनानंतर संतप्त उद्योजकांचा निर्णायक पवित्रा। अंबाई ब्रिक्स आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाच्या व्यवसाय विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मागील 5 दिवसांपासून रतन इंडियाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। मात्र प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आंदोलकांना अद्याप न्याय न मिळाल्यानं आंदोलनानं उग्र आणि निर्णायक वळण घेत रतन इंडियाची कोळसा वाहून नेणारी रेल्वे रोखली आहे। राखेच्या निविदा प्रक्रियेत रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पानं नियमांची सर्रास पायमल्ली करत लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। या अन्यायकारक धोरणामुळे भविष्यात स्थानिक वीटभट्टी उद्योजक आणि वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असल्यानं आंदोलनाची दिशा बदलत संतप्त आंदोलकांनी थेट रतन इंडियाची कोळसा वाहून नेणारी रेल्वे रोखली। वाघोली येथील रेल्वे महामार्गावर आंदोलक रेल्वे रुळावर ठाण मांडून बसल्यानं कोळसा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। मागील 5 दिवसापासून लोकल राखेच्या संदर्भात आमचं आंदोलन सुरू आहे। भारत सरकारच्या जिहारानुसार 20% राख ही राखीव असायला पाहिजे लोकल लोकांसाठी, आणि जर या ठिकाणी आज भाववाढ झाली तर त्याचा प्रश्न चालक मालक असोसिएशन, ट्रान्सपोर्टेशन असेल, सूक्ष्म उद्योग असेल, वीटभट्टी असेल किंवा राखेपासून बनणाऱ्या इतर वस्तू आहेत त्याच्याशी निगडीत आहे। महागाईच्या या दुनियेमध्ये राखीचे जर भाव वाढले तर पुन्हा जो खालचा घटक आहे त्या प्रत्येक वस्तूशी जी राखेशी संदर्भात आहे त्याचे भाव वाढणार आहेत। त्याकरता या ठिकाणी आम्ही या भाववाढीचा निषेध नोंदवत आहे। मी सर्वजण ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि अंबाई ब्रिक्स आमच्यावर असा अत्याचार होत आहे की रतन इंडियानी आमचं जे लोकलचं जे राखेचं जे 20% असते ते आम्हाला देण्यास नकार केलेला आहे आणि ओपन टेंडर काढलेलं आहे। ओपन टेंडरमध्ये 125च्या वर जो बोली बोलेल म्हणजे 250 रुपयापर्यंत टनापर्यंत राख हे विकण्याचं षडयंत्र करत आहे आणि आम्ही लोकल लोक हे 250 रुपये टन राख घेऊ शकत नाही। आमच्यावर उपासमारी येईल याकरिता आम्ही सर्वजण या रेल्वे रोडवर बसलेलो आहे। आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही येथून उठणार नाही। अंबाई लोकल ब्रिक्स आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशन हे आज 5 दिवसापासून इथं उपोषण रतन इंडियाच्या गेट समोर सुरू आहे, तरी त्यांना जाग नाही आला। ज्या आमच्या लोकल लोकांच्या ज्या मागण्या होत्या, ज्या कायद्यानुसार आम्हाला जो हक्क मिळाला पाहिजे तो ते मान्य करायला रतन इंडिया पॉवर प्लांट म्हणजे मान्यच करायला तयारच नाही आहे। त्याच्या विरोधात आज आम्ही रेल्वेचा यांचा रूट अडवलेला आहे। जोपर्यंत आमच्या लोकल लोकांच्या ज्या मागण्या आहे 20% जे शासनाने यात राखीव ठेवलेला स्मॉल इंडस्ट्रीकरिता, लघु उद्योगाकरिता हा यात देणे बंधनकारक आहे, तरी सुद्धा ते लोक मानायलाच तयार नाही। त्यांचा उद्देश पुरेपूर हे आहे की स्मॉल इंडस्ट्रीनेही यांच्या ओपन टेंडर प्रक्रियेत सहभागी व्हावं आणि ते एवढ्या महागाईची फ्लाय ॲश त्या सर्वांना विकण्याचा घाट या रतन इंडिया पॉवर प्लांट कंपनीचा आहे। लोकनायक न्यूज